नमस्कार मंडळी, हे बघू शकता किती पावसाचं वातावरण झालंय. कूलर बंद कर प्रगती. काल तर इतका भयानक पाऊस झाला आमच्या इथं. तर हे बघा कसं झालंय सगळं. सकाळी तर एकदम सगळं पाणी साचलेलं होतं इथं. आता तरी जिरून गेलं का. आणि इथं यांनी काम पण केलंय. इथलचा सगळा मुरमून गेला होता. इथं विटकारा रवल्यात आणि तिथं वाळू आणि थोडं सिमेंट आणि ते कालून व्यवस्थित केलंय. ह्या साईडला नाही केलं वाटतं सिमेंट कालून, आहे ना हो तुम्ही? त्या तिकडे टाकलं है. अरे कॉक चालूच आहे घरामागचा. कोण काय करू राहिलंय? किश आहे किश. क्रिश आहे तिकडं. क्रिश फुटबॉल खेळू राहिलाय आणि भरलाय वाटतं चिखलाने. ह्या इथं सिमेंट टाकलं होतं है ना. तर हे इथं आहे ना अशी हे केलंय सिमेंट थोडं टाकून आणि खडी आणि वाळू जी चाळल्यावरती जी उरते ना ती असं केलं. म्हणजे इथं पाणी डायरेक्ट मग साचायचं नाही, डायरेक्ट इथून निघणं. असं तसं पण निघत होतं, पण आता डायरेक्टच म्हणजे निघून जाईल एकदम असं. आणि इथं किटू खेळू राहिली. आम्ही ह्या चेअर पण आणल्यात. आता 4 चेअर आणल्या. आम्हाला रेड कलर नाही भेटला, हेच भेटले हिरे. आणि काही झाडं पण आणले गुलाबाचे. आणि ह्या आहे कुंदा, एक कुंदाचं म्हणजे गजऱ्याचे फुलं येतात ते. हे बघा हां, एक झाड आम्हाला पडलं 60 रुपयाला. हे बघा एवढ्या सगळ्या प्रकारचे गुलाब घेऊन आलो आहे आम्ही. आता हे इग्नोर करा इकडं, कारण की शेतातलं घर आहे आणि शेतकरी म्हणल्यावरती थोडंफार पसारा असतोच. नाही पसारा असतोच. हे बघा 2 रेड कलरचे आणलेत मी. हे बघा किती सुंदर आहे ना. एक येल्लो कलरचा आणलंय मस्त. आणि हा आहे गुलाबी कलरचा. आणि हा बेबी पिंक. हा थोडा मोडला येता नाही तर याला एक भारी फुल होतं. आणि हे कोणता कलर आहे? बेबी पिंक. हा आहे बेबी पिंक. याला 3 फुलं आहे आणि एक कळी आहे. हे कुंदा जे गाजराचं फुल येतं त्याला ते मोगरा येतो. मोगरा नाही, हा मोगरा दुसरा. तर अशा प्रकारे झाड आहे. आणि जे आधी होते ना, थांबा, आणि जे आधी होते ना ते मी लावून दिले. ते बघू शकता तिकडं त्या साईडला. आणि पारिजातक त्या पलीकडच्या साईडला. आणि आमची किटू बघा कशी खेळते. किटू 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 ते बघ ते बघ. आई मांजर मारते. किटूचं चालू आहे आता खेळायचं काम. लय भारी खेळते ती. आणि ती बघा ती किटू तिकडं खेळते आता. जिथं वाळू चालली ना तिथं खेळू राहिली. आणि तुम्हाला आहे ना मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. ह्या साईडला आम्ही काम केलेलं सकाळी. म्हणजे मी नाही केलं, ते बाबा आले होते काम करायला आणि यांनी पण थोडीशी हेल्प केली त्यांना. कारण की एकट्याने झालंच नसतं ते कवर पण. तर हे बघा ह्या साईडला इथं सिमेंट लावून आणि ह्या इथं सिमेंट लावून असं तयार केलं. कारण की ह्या वावरातून जे पाणी येतं पावसाचं सगळं इकडे येतं आणि त्याने ना सगळं येतं. जो टाकलेला मुरुम होता ना तो सगळा वाहून जात होता. मग असं थोडंसं केलं म्हणजे पाण्याचा उतार तिकडं जाईल त्या साईडनी, तसं त्या चारीला जाईल असं. आणि इकडं जे केलं आहे ह्या साईडनी ते ऊसामध्ये जाईल त्यांच्या. तर अशा पद्धतीने केले तात्पुरतं. जवळ टिकल तवर पावसाळा निघाला म्हणजे बस. तर वातावरण बघा मस्त झालंय एकदम भारी. आणि चेअर मला एक रेड कलर पाहिजे नव्हता पण नाही भेटला. चालतंय, सगळे कलर नव्हते तिथं. वांग्याचे पण झाडं लावले मी इथं. वांगे छोटे छोटे वांगे आणले होते मागचे जे झाडं आणले होते ना तेव्हा. तर ह्या इथं लावलेत मी. एकदम छोटे छोटे 3-3 रुपयाला झाडं होतं ते. आणि एवढलेच रोपं होते. तुम्हाला दाखवते आता. तर हे बघा हे वांग्याचे झाड आहे. इथं लावलं होतं मी वांग्याचं झाड. त्याच्यावर ते पावसाने सगळं इथलचा जो कचरा होता ना तो सगळा पडलाय. आणि ह्या इथं एक 10 आणले होते. मागच्या साईडला काही लावले आणि इथं मी 3 लावलेत. हे इथं 3, तिसरंवाला. आणि ती आहे शेवंती आणि ती आहे कोरपड. ती आधीच लावेल मी. आणि हे बघा हे आंब्याचे झाडं जे मागच्या ब्लॉगमध्ये वगैरे तुम्हाला दिसले असतील उन्हाळ्यात. आता सगळे आंबे गेले पडून आणि
असं काहीतरी आलंय त्याला, हे काढून टाकावं लागतं, काही कामाचं नसतं ते. बघितलं हे झाडं एकदम सुंदर दिसते, हे वाढल्यावर एकदम भारी दिसते. याला काय म्हणतात काय माहिती, पण आम्ही शोचे प्लांट किंवा शोचे प्लांट्स किंवा हे म्हणतो मोरपंख, कारण की मोरपंखासारखं असतं ना, म्हणून मोरपंखाचं झाड असं म्हणते मी त्याला. आणि हे बघा हे पारिजातक, आणि ती जी वायर आहे ती आमच्या CCTVची आहे. CCTV पण लावलेले आहेत आम्ही इथं. हा एक आहे CCTV, त्या बांबूला एक CCTV आहे. तिकडच्या बाजूला जी प्रगती वगैरे तिकडे दिसते, ती कार वगैरे जे दिसते ना तिकडच्या साईडला, तिकडे किती का ना, तिकडे एक आहे ना CCTV, तिकडे एक आहे आणि एक घरात एक आहे. आणि क्रिशला आवडल्या का मग चेअर? भारी ना, मला पण अशा लागत होत्या आधी ज्या घेतल्या होत्या त्या माहिती का, त्याला असे मधले जे आहे ना ते डिझाईन ती नव्हती, प्लेन होती, फक्त पाठीमागच होती. पप्पाला म्हटलं मला अशा लागत त्या हॉटेलमधल्या सारख्या, मग अशा घेतल्या. एक लाल कलर पाहिजे ना, आहे ना भारी ना. ब्लू नव्हते ते तर हेच होतं, तर मग असे घेतलेत. एक गंमत झाली माहिती का काय, पप्पा सांगते तुला, चल लय भारी गंमत झाली. चल ह्या साईडला आमच्या इथं काम चालू आहे, तर हे टॉयलेट आणि बाथरूमचं काम चालू आहे. जे खडी आणि सिमेंट ते सगळं आणलेलं होतं इथं, हे बघू शकता. अजून खाली टाकी आहे. आता हे एवढं असं बांधकाम झालं. इकडचं आहे टॉयलेट, तिकडं आहे बाथरूम, आणि हे म्हणजे आतल्या साईडचे जे भांडे वगैरे धुवायचं आहे ना त्याचं पाणी म्हणजे जिरायसाठी छोटीशी टाकी बांधली, ती पण पूर्ण हे करून घेऊ पॅक. आणि हे बघा यांचं काय चाललंय, किट्या आणि इकडे किटूला, चल किटू चल, आपली गंमत सांगा ना. हे बघा आमच्या अजून 2 मेंबर आहेत इकडं, ही डॉली आहे आणि तो कोण आहे, ती कोण आहे, चिकू आहे. पप्पाने डॉली नाव ठेवलंय तिचं, चिकू ठेवलं आम्ही तिचं डॉली. आणि ती तिकडं चॉकलेट, चॉकलेट ते दिसत पण नाही कॅमेरे, तेडा केलाय का. ती डॉली आहे आणि चिकू पळून गेली आहे, दोन्ही कुत्रे आहे. आणि डॉली चॉकलेट पळून गेली, हा चॉकलेट गेली पळून, आणि डॉलर गायब झाला आमचा. कुत्रा पण आणला होता, तो गायब झाला, 3 दिवसापासून गायब झालेला. आणि क्रिसचं चालू आहे खेळायचं काम. आणि किटू इकडे, किटू लपून बसली आहे. आपली गंमत सांगा ना याला. बर मला सांग ना, ते पप्पा येतील ते सांगतील. आम्ही येत होतो ते सगळं सामान घेऊन, तिथं आम्ही उकिरड्याचं खड्डं खाणलं होतं, म्हणजे जो पण कचरा आपला घरचा कोरडा ते सगळं टाकायला. तिथं पावसाचं पूर्ण पाणी गेलंय आणि एकदम असं गटारा टाईपचं झालंय. किटूचं काय चाललंय बघा, सांगा ना. अरे आम्हाला रस्त्यात पोरगी भेटली होती, आमच्याकडे गुलाब झाड ते खुर्च्या होत्या, आणि मी तोंडाला बांधेल आणि मी माझ्या मांडीवर घेतलेला होता त्या चेअर. ती थांबा मी येईल म्हणते, ती पोरगी थांबा म्हणून राहिल्यावर व्यवस्थित टावर ते पण म्हणतो मला मोठ्याने सांगा, मोठ्याने म्हणजे थांबा. मग थांबलो आम्ही, म्हणलं काय ग, मग काय तुमच्याकडं. तिला असं वाटत आम्ही विकायला चाललंय. म्हणलं गुलाब आहे, झाड आहे, हे खुर्च्या आहे. मग चला ह्या घरी घेऊन चला. म्हणलं कशाला ग, म्हणे आम्हाला घ्यायचे. म्हणलं अर्धी विकायला आम्ही आमच्या घरासाठी आणले. मग जाऊ द्या म्हणे. छोटी बारकी पोरगी होती. मजा वाटलं आम्ही विकायला चाललोय. ती एकदम म्हणजे असं लांबूनच थांबा अशी करीत होती. ते नाही का ते प्लास्टिक वगैरे बर्तन ते विकत नाही का, ते आपण कारमध्ये येतो तेव्हा नाही का दिसत ते नवरा बायको घेऊन चालत, तसं आम्हाला तसे आम्ही दिसत होतो. आणि
इकडं पण झाडं लावलेत. आता हे कधी उगतील तर उगू. हे बघा मी जो केशर आंबा लावला होता ना तो पण उगलाय. 6 लावले होते, 6 कोया. 1 2 3 4 5 असे 5 आहेत. आणि एक 6वा मी त्या तिकडच्या साईडला लावले शेडच्या पलीकडून. आणि या गुलाबाच्या मोगऱ्याच्या अशा काडक्या दिल्यात लावून. आणि ही निंबोणी अशी झाली. आणि जे पेरू आणि ते लावले होते ना त्या तिकडच्या साईडला ते आता इथून दिसत नाही, पण तिकडं लावले मी त्या साईडला एकदम कडीला. किटू चल, किटू किती पळून गेली घराच्या बाहेर परत यायची नाही. आता मी बैल किटू काय करते किटू? खेळती तू? चल. किटू हा हा धर. पाऊस येऊ राहिलाय रे खरंच. तर चला फ्रेंड्स, आजचा ब्लॉग इथंच एंड करू. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि किटू बघा आमची काय करू राहिली किटू. आणि हा किटा बघा एक. आणि ती बघा किटू बाय कर, बाय कर किटू, बाय. असं असं कर तिचा पंजा. बाय किटू. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.